आज विषय असा होता की जळगाव शहरातील सुप्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल हॉल लेवा भवन या ठिकाणी जळगाव शहराचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी ती जागा विकसित करण्यापोटी गेल्या 20 वर्षापूर्वी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी दर महिन्याला विविध लग्न समारंभ वगैरे हे होत असतात आणि त्यासाठी ते भाडेतत्वावर देत असतात। खरं तर ही जी जागा आहे ही मनपा मालकीची ग्रीन झोनची जागा आहे, ओपन स्पेसची जागा आहे। म्हणजे या ओपन स्पेसवर संबंधित प्लॉट धारक यांचा प्रथम अधिकार आहे असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। परंतु त्या ठिकाणी गेम हॉल या प्रयोजनासाठी ही जागा घेऊन त्या ठिकाणी लग्न इत्यादी कमर्शियल कार्यक्रम लावून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भाडे आकारले जातात। तसेच वर्षाकाठी माझं म्हणणं आहे की त्या ठिकाणी किमान 100 कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि हे 100 कार्यक्रम म्हणजे 100 लग्न असले तर 2 दिवसाचे लग्न जर का इथे असले तर 80,000 ते 1 लाख रुपये भाडं आकारतात। म्हणजे वर्षाकाठी त्यांना 80 लाख ते 1 कोटी रुपये त्या ठिकाणी ते त्याच्यातनं उत्पन्न घेत आहे। तसंच गेल्या 20 वर्षापासून ते त्या ठिकाणी आहे। हा आकडा कोटीच्या घरात आहे। आजपर्यंत विष्णू भंगाळे यांनी केवळ समाजाच्या नावावर राजकारण केलेलं आहे। समाजाच्या नावावर स्वतःचं पोट भरण्याचं काम विष्णू भंगाळेंनी केलेलं आहे। या संस्थेला माझ्या अंदाजे 99 वर्षाच्या कराराने ती जागा देण्यात आलेली आहे आणि आजच्या काळात यांना कुठलाही भरणा मनपाला या बदल्यात यांनी केलेला नाही हे असं समोर आलेलं आहे। आपण याबाबत तक्रार कालच माननीय आयुक्त महोदयांना केलेली आहे आणि याबाबत सविस्तर तक्रार देखील आपण आता दाखल करणार आहे आणि याची न्यायालयीन लढाई आपण लढणार आहे। त्या ठिकाणी परवा ते शिंदे गटाचं कार्यालय विष्णू भंगाळे यांच्या नावाने उघडण्यात आलेलं होतं। याचे पुराव्यानिशी फोटो इत्यादी सगळं आपण माननीय आयुक्त महोदयांना दिलेलं होतं। त्या अनुषंगाने तक्रार झाल्याबरोबर अगदी 2 ते 3 तासात त्यांनी तिथले ते फलक वगैरे काढून घेतलेले आहे। परंतु माझी मूळ मागणी ही आहे की मनपाने त्या कार्यालयावर कारवाई का नाही केली, ते कार्यालय जप्त का नाही केलं। मी याबाबत उद्या आयुक्त महोदयांची भेट घेणार आहे। सदर जागा ही ओपन प्लेस ग्रीन झोनची आहे, मनपा मालकीची आहे। या ठिकाणी कुठल्याही पक्षाचं कार्यालय असणं हे वैध नाही आणि यासाठी ते अवैध असल्याने आपण याबाबत तक्रार केलेली होती। कंटेनरचा वापर जर कधी कार्यालयासाठी होत असेल याबाबतचे व्हिडिओ फोटो आपण आयुक्त महोदयांना दिलेले आहे। तिथे कशा पद्धतीने पक्षाचं कामकाज होतंय असा व्हिडिओ माझ्याकडे त्यांच्याच पोस्टवरनं जी रील टाकण्यात आलेली होती तो व्हिडिओ माझ्याकडे आहे। मी तो आयुक्त महोदयांना दिलेला आहे आणि त्याचा उपयोग पक्षाच्या कार्यालयासाठीच होत होता। दुसरा मुद्दा जो होता गांधी उद्यानाजवळ ज्या पद्धतीने विष्णू भंगाळेंनी तिथल्या गोरगरीब कष्टकरी हातावर पोट भरणाऱ्या हॉकर्सला ज्या पद्धतीने धमकवलं, एक विशिष्ट गाडी इतक्या जागेतच लागेल म्हणून त्या ठिकाणी विष्णू भंगाळे स्वतः गेले, त्यांना दमदाटी केली। त्यांच्यावर गेल्या 2 दिवसापासून अतिक्रमणाच्या कारवाया चालू आहे। तर यामध्ये आपण देखील त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि आपण माझ्या वडिलांप्रमाणे मी हॉकर्स यांची बाजू ठामपणे घेतली आणि गांधी बगीच्या समोर जी हॉटेल रुपाली आहे हिच्या बाहेर जी आपल्याला आकर्षित करणारी LED जी होल्डिंग आहे आणि त्याच्या बाहेर एक लोखंडी होल्डिंग आहे मोठी, तर ह्या दोघं जळगाव मनपाने मला पत्रव्यवहार केलेला आहे की या अनधिकृत आहे। मी मनपा आयुक्तांना विनंती करणार आहे की सामान्य एखादा कोणाचा बॅनर लावलेला असेल तर आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात, त्यांना कोर्टाची पायरी चढवायला लावतात। माजी महापौर विष्णू भंगाळेंनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी गेल्या 7 वर्षापासून ही होल्डिंग आहे। त्या ठिकाणी मनपाने कधीही नोटीस बजावली नाही। आता मी तक्रार केल्यानंतरच्या 16/10/2025 रोजी मनपाने ही नोटीस बजावलेली त्यांना। परंतु माझी मागणी राहणार आहे की त्यांच्याकडनं गेल्या 7 वर्षाचे त्यांचे GPS फोटो गुगल फोटो हे काढावे, त्याच्या आधारावर 10 साक्षीदार यांचे जबाब महानगरपालिकेने नोंदवावे आणि त्यांच्याकडनं कर आकारणी व्हावी, त्यांच्याकडनं ते व्याज वसूल केलं जावं आणि एवढंच नाही तर सगळ्यात पहिले महानगरपालिकेने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करावी ही माझी विनंती राहणार आहे। मी
काल विष्णू भंगाळेंनी मला आव्हान केलेलं आहे की समोरासमोर येऊन लढावं. विष्णू भंगाळेंविरोधात न्यायालयीन लढा हा आता खूप मोठ्या पातळीवर होणार आहे आणि आम्ही एकही अर्ज गोपनीय केलेला नाही. मी रीतसर माझ्या नावाने माझ्या सहीनिशी मी अर्ज केलेला आहे. आम्ही समोरच येऊन लढतो. आमच्या घराचं नाव हे समोर येऊन लढणाऱ्यांमध्येच येतं. आम्ही सर्वपक्षीय नाही. आम्ही भूखंड लाटून त्या ठिकाणी श्रीखंड खाणाऱ्यांमधले नाही आणि यामुळे येत्या काळात आम्ही त्यांच्या विरोधात लढणार आहे. परंतु याच्यामध्ये राजकीय काही नाही. मला जनतेला हेच कळवून द्यायचं आहे की भंगाळे कुटुंब कशा पद्धतीने समाजाच्या नावावर राजकारण करतं, केवळ आपलं पोट भरण्याचं कशा पद्धतीने काम करतं हेच मला या निमित्ताने दाखवून द्यायचं आहे.